ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही. माणसानं आयुष्यामध्ये एकदा तरी वारी अनुभवावी. आपल्या व्यस्त जीवनातून व्यस्त कामातून वारीसाठी कसा वेळ देतात? आता रोज मरा त्याला कोण रड? राजकारण तर रोज आहे. हा ते रोजच आहे ना. सकाळी उठल्यापासून संध्याकाळ पाहिलेलंच पुजलेलं आहे. आपल्या आमची चर्चा रोजच असते. टायगर फेल होतं तेव्हा बी होती ना, तर टायगर सक्सेस झालं तरी बी आहेच. पक्षानं दिल्या संधी तर ती घेऊन नाही मिळाली तर आनंदानं राहू. रामकृष्ण हरी माऊली जय हरी. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा 2 दिवसांच्या पुणे मुक्कामानंतर आज सासवड मुक्कामी पोहोचत आहे. सध्या माऊलींचा पालखी सोहळा हा दिवेघाट सर करत आहे आणि या ठिकाणी परभणीचे खासदार संजय जाधव हे आपल्यासोबत आहेत. ते गेली अनेक वर्षापासून वारी करतात, तर त्यांच्या वारीबाबत काय भावना आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल वारीबद्दल? गेल्या अनेक वर्षापासून आपण वारी करता आणि या वर्षी वारी सहभागी झाला. वार करता नित्य परंपरा आहे, ती काय न टळणारी आहे. ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही. माणसानं आयुष्यामध्ये एकदा तरी वारी अनुभवावी. हाची दुई हाची डोळा, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला त्याला त्याचं महत्त्व कळलं आणि ते ह्या वारीला कायम येईल. त्यामुळे ही वारी हे एक अद्भुत सोहळा आहे. जगाच्या पातळीवर कुठेही असं नाही. देवसुद्धा हे या वारीच्या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात. ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही म्हणल्याप्रमाणे लोकांची त्या देवाची सुद्धा धारणा असते की हे असा अद्भुत सोहळा असा जगाच्या पातळीवर कुठेही भरत नाही. त्यामुळे या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी अनेक छोटे मोठे लहान मोठे सगळे वारकरी आनंदाने या ठिकाणी सगळा आपला कार्यभार सगळा संसार सोडून एक आनंदमय वातावरणामध्ये 20-22 दिवस प्रवास करतात. त्यांच्या ह्या प्रवासाची आपण कशातच तुलना करू शकत नाही. आता आपण एक खासदार आहात, लोकप्रतिनिधी आहात, तर मग आपल्या या व्यस्त जीवनातून व्यस्त कामातून वारीसाठी कसा वेळ देतात? आता रोज मरा त्याला कोण रड? राजकारण तर रोज आहे. हा ते रोजच आहे ना. सकाळी उठल्यापासून संध्याकाळ पाहिलेलंच पुजलेलं आहे आपल्या. त्याच्यामुळे त्याची चिंता ना काय करायची. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. होय, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आता नुकतेच महाराष्ट्रात ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या त्यामध्ये तुम्ही चर्चेमध्ये होतात. त्याच्यात एक समाजामध्ये एक अशी भावना होती की आता दरवर्षी वारी करतात खासदार, तर यावर्षी येतील का नाही असं काही जणांना. त्या घटनेचा आणि वारीचा काही संबंध आहे का? मी गेल्या 29-30 वर्षापासून वारी करतो. ते माझ्या घरात पारंपरिक वारी आहे. त्याच्यामुळे त्या घटनेशी काय संबंध आहे? आमची चर्चा रोजच असते. टायगर फेल होतं तेव्हा बी होती ना, तर टायगर सक्सेस झालं तरी बी आहेच. लाल जेव्हा मिळेल का? ते इच्छा भगवंताची असल. पांडुरंगाच्या मनात भेटेल, नाही भेटलं तरी आपण समाधानी आहे. ठेविले अनंत तैसीचे राहावे चित्ते असू द्यावे समाधान. बंडूदादा म्हणून तुम्हाला काय वाटतं? आता एवढं सगळं कार्य केलं, ऑपरेशन टायगर यशस्वी झालं आहे, शिंदेसेना काम करते तुम्ही म्हणताय, मंत्रिमंडळात दिसतील का? दिसतील नाही दिसतील ती आता आपल्या हातचं थोडीच आहे. ते पक्षानं दिल्या संधी तर ती घेऊन नाही मिळाली तर आनंदानं राहू. अशा प्रकारे आपण पाहतोय की वारी सोहळ्यामध्ये अनेक लोकप्रतिनिधी, राजकीय व्यक्ती तसेच सर्व क्षेत्रातील व्यक्ती हे सहभागी होत असतात आणि परभणीचे खासदार संजय जाधव हे सुद्धा या वारी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील संपूर्ण अपडेट्स आपण पाहणार आहोत. प्रीतम पुरोहितसह ज्ञानेश्वर फड, डिजिटल प्रभात, दिवेघाट.